सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग, नौदल सेनेचे तंबू उखडून फेकल्याप्रकरणी आज नेवाळी गावातील शेतकऱ्यांवरती गुन्हा दाखल. 700 ते 800 शेतकऱ्यांवरती हिल लाईन पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केलेला आहे. अंबरनाथ पोलीस स्टेशनने दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. अंबरनाथ हिल लाईन पोलीस स्टेशनने. सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग, आज सकाळी नौदल सेनेचे तंबू उखडून फेकले होते, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नौदल सेनेच्या हेलिकॉप्टरने जवळपास 2 ते 3 तास संपूर्ण गावाची पाहणी करून आंदोलकांवरती वॉच ठेवण्याचा प्रयत्न केला. सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे. आणि आज सकाळी पालकमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी आले असता नौदल सेनेच्या अधिकारी सोबत चर्चा चालू असताना मात्र स्थानिक नेवाळी गावातील शेतकऱ्यांनी नौदल सेनेच्या सैनिकांचे तंबू उखडून फेकून दिलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाची घटना, एकनाथ शिंदे यांच्यामुळेच हा प्रकरण दाबण्यात आलेला आहे. बघूया काय म्हणणार. इथे कायदा हातात घेण्याचं काम करत होते, हे चुकीचं आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये असं होता कामा नये. आपल्याला आपला न्याय हक्क मिळवायचा असेल तर कायदा आपल्या बरोबर आहे, नियम आपल्या बरोबर आहे. याचबरोबर सरकारमध्ये आपण आहोत, त्यामुळे कुठलाही तुमच्यावर अन्याय होणार नाही याची सगळ्यांनी काळजी बाळगा. केंद्रीय मंत्री पर्रिकर साहेबांच्या बरोबर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच आपल्या जिल्ह्यातले खासदार यांची एक बैठक झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहित आहे. मला वाटतं गावकरी पण होते, चैनो आणि कुठे कोण कोण होते, सगळे होते. तुम्ही आपल्या गावात तुमच्या दिलेली आहे आणि म्हणून यामध्ये आपण त्या भेटीच्या नंतर चर्चा करून यामधून जो काही मार्ग काढायचा तो कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी तुम्हाला न्याय हक्क देणारा आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. आणि मग त्यासाठी आपण शांतता मार्गाने किंबहुना लोकशाही मार्ग काढण्याचा एकनाथ शिंदे यांनी आश्वासन